Chapter 3 Circle, Practice Set 3.2. Question second. Two circles of radius 5.5 cm and 4.2 cm touch other externally. Find the distance between their centers. आता हे जे दोन सर्कल्स जे आहे हे बाह्यस्पर्शी सर्कल्स आहेत आणि या दोन सर्कलच्या केंद्रबिंदूमधील अंतर शोधायचं आहे. Two circles of radius 5.5 cm and 4.2 cm touch each other externally. Find the distance between their centers. आता आपण इथं दोन सर्कल्स काढून फर्स्टचा रेडियस 5.5 सेंटीमीटर आहे असं समजू आणि सेकंड 4.2 याचे सेंटर ओ पी आणि छेदन बिंदू यांचा दोन स्पर्श बिंदू जो आहे ए म्हणून. आता आपल्याला दोन जे काय वर्तुळाचे सेंटर ओ आणि पी यांच्यामधील अंतर शोधायचं आहे. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता हे बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत आणि बाह्यस्पर्शी वर्तुळामध्ये ना त्याच्या केंद्रबिंदूतील अंतर म्हणजे दोन वर्तुळांच्या त्रिज्येची बेरीज. आता एक जर या ठिकाणी स्पर्श वर्तुळे जर असतील त्यांचा स्पर्श बिंदू आणि सेंटर केंद्रबिंदू हे एका रेषेवरती असतात. इथे जर घेतला आपण ओ डॅश ए डॅश पी कारण थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. हे जे बिंदू जे आहेत हे एक रेषीय बिंदू आहेत कारण हे स्पर्श वर्तुळे या प्रमेयानुसार. आता आपल्याला ओपीचा डिस्टन्स काढायचा आहे. आता इथं इफ द सर्कल्स टच ईच अदर एक्सटर्नली. दोन वर्तुळे जर बाह्यस्पर्शी जर असतील डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडी. म्हणजे ह्या दोन त्रिज्येची बेरीज म्हणजेच दोन वर्तुळांच्या त्रिज्येची बेरीज म्हणजेच बाह्यस्पर्शी वर्तुळे असतील त्यांच्या केंद्रबिंदूतील अंतर. आता जर इफ सर्कल्स टच ईच अदर एक्सटर्नली distance between their centers is equal to sum of their radii. तर ही बाह्यस्पर्शी वर्तुळेच आहेत आणि बाह्यस्पर्शी वर्तुळाचे असतील त्यांच्या केंद्रबिंदूतील अंतर म्हणजे त्या दोन त्रिज्येमधील या ठिकाणी दोन त्रिज्येच्या ठिकाणी बेरीज म्हणजे ओ पीचं अंतर बरोबर रेडियस ओ ए प्लस रेडियस पी ए. हे आपल्याला ओ पी इज इक्वल टू ओ ए प्लस पी ए. आता मोठ्या वर्तुळाची त्रिज्या
5.5 सेंटीमीटर. लहान वर्तुळाची त्रिज्या 4.2 सेंटीमीटर. हे 5.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आपण मानू आणि हे 4.2चं. आता यांची बेरीज बघू. 5.5 प्लस 4.2 यांची बेरीज होईल 9.7 सेंटीमीटर. म्हणजे आपला आन्सर डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स is 9.7 सेंटीमीटर. म्हणजे दोन वर्तुळ केंद्रामधील अंतर आपणाला 9.7. इथे बेरीज काय केली आपण, तर ही बाह्यस्पर्शीय वर्तुळ आहेत. आता टचिंग सर्कल्स स्पर्श वर्तुळे म्हणतात की हे लक्षात याचं, त्यांचा स्पर्श बिंदू आणि केंद्रबिंदू एका रेषेवरतीच येतात. ओ डॅश ए डॅश पी आपण लिहिले थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. हे एक रेषीय बिंदू आहेत. ओ ए पी दीज आर कॉलिनियर पॉईंट्स. व्हाय? बिकॉज थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, स्पर्श वर्तुळाच्या प्रमेयानुसार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इफ रेडियस ऑफ टू सर्कल्स आर 4 cm and 2.8 cm, ड्रॉप these सर्कल्स टचिंग each other फर्स्ट एक्सटर्नली अँड इंटरनली. आपल्याला हे दोन वर्तुळ आता काढायचे ज्यांची त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर आहे. जी बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी अशी वर्तुळे काढायची आहेत. आता पहिल्यांदा आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल्स बाह्यस्पर्शी वर्तुळे आपण काढू. आता बाह्यस्पर्शी वर्तुळ पहिल्याची त्रिज्या जे काय 4 सेंटीमीटर आपण अंतर घेतलं. 4 सेंटीमीटर त्रिज्येचं आपण वर्तुळ काढू. फोर सेंटीमीटर त्रिज्येचे आपण वर्तुळ काढलं. हा जो केंद्रबिंदू आहे, केंद्रबिंदूला ओ ए नाव देऊ. दुसरे सर्कलचे जे रेडियस 2.8 2.8 सेंटीमीटर त्रिज्या घेऊ आणि एक्सटर्नल टचिंग बाह्यस्पर्शी वर्तुळ काढू. बाह्यस्पर्शी वर्तुळ आपण त्याचे केंद्रबिंदूला नाव आपण पी देऊ, सेंटर बी पी. आणि या दोन वर्तुळांची जे काही सेंटर्स आहेत हे आपण जोडू, ओ पी. आणि याचा स्पर्शी बिंदूला नाव ए देऊ. हे बाह्यस्पर्शी वर्तुळे ए या बिंदूमध्ये छेदतात. ओ ए मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर, लहान वर्तुळाची त्रिज्याची 2.8 सेंटीमीटर. आता पुढचं जे सांगितलेलं आहे इंटरनली टचिंग सर्कल्स, आंतरस्पर्शी वर्तुळे. आंतरस्पर्शी वर्तुळे. आता आंतरस्पर्शी वर्तुळे घेत असताना यांची त्रिज्या तीच आहे 4 सेंटीमीटर आणि 2.8. पहिला 4 सेंटीमीटरचं
4 सेंटीमीटर इथं अंतर घेतलं. 4 सेंटीमीटरचं वर्तुळ काढू आपण. चार सेंटीमीटर त्रिज्येचं आपण वर्तुळ काढलं. सेंटरला आपण इथं नाव या केंद्रबिंदूला नाव ओ देऊ. आता दुसरी त्रिज्या जी आहे वर्तुळात 2.8 पण हे आंतरस्पर्शी वर्तुळ काढायचं आहे आपल्याला. हे वा इथं ठेवलं आणि ह्या वर्तुळाला स्पर्श करणार. लहान वर्तुळ आपण इथं काढलं. त्याच्या केंद्रबिंदूस नाव पी देऊ आणि हे आपण दोन बिंदू आपण जोडू. ओ पी आणि त्यांचा स्पर्शबिंदू एकाच रेषेवरती असतात. हे एक रेषी बिंदू. हे एक रेषी बिंदू इथं पी. आता जी मोठी जी त्रिज्या जी आहे ही 4 सेंटीमीटर. इथपर्यंत आणि 2.8 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण मापे दिले असता आंतरवर्तुळे आंतरवर्तुळ आणि बाह्यवर्तुळ स्पर्श करणारे आंतरवर्तुळ बाह्यवर्तुळ इथं काढले जातात. आंतरस्पर्शी वर्तुळ आणि बाह्यस्पर्शी.